सो अर्नव तिवारी, हम लोग बढ़ रहे हैं और हम लोग अभी आगे बढ़ने वाले हैं और देखने वाले हैं। और जैसा हमने देखा था अभी तक, सी हम लोगों ने अभी क्या जानकारी ली, अब आतापर्यंत आपण काय शिकलो, आपण शिकलेलं की नॅचरल रिसोर्सेस काय, मॅनमेड रिसोर्सेस काय, अबायोटिक गोष्टी म्हणजे बायोटिक गोष्टी म्हणजे ते आपण बघितलेलं होतं. आता आपण बोलूया की काही काही गोष्टी काय काय म्हणजे अजून त्या गोष्टीबद्दल आपण जानकारी घेऊया. सो सी नाउ वी गो फॉर दिस थिंग दॅट इज ग्लास कॅन बी मेड फ्रॉम सँड अँड कॅल्शियम कार्बोनेट. हाउएव्हर द सँड अँड द कॅल्शियम कार्बोनेट कॅनॉट बी ऑब्टेन अगेन फ्रॉम द ग्लास. सो बघा, जनरली आपण बघितलं की एखादी वस्तू बनलेली आहे बघा, एखादी वस्तू बनलेली म्हणजे आता जर ग्लास ग्लास आपण बनवतो, ग्लास कशा पासून बनतो, ग्लास बनतो रेती आणि कॅल्शियम कार्बोनेट या दोघा गोष्टीपासून ग्लास बनतो. परंतु आपण परत ग्लास पासून रेती आणि रेती म्हणजे सँड आणि कॅल्शियम कार्बोनेट उत्पादन करू शकतो का, परत ते मिळवू शकतो का, नाही. म्हणजे एखादी गोष्ट जर कोणती बनलेली असेल तर त्याच्यापासून परत ती पूर्वरित गोष्ट आपल्याला बनवता येत नाही. तर बघा आता फॉर एक्झाम्पल, आता आपण एखादी गोष्ट जाळली, ओके, लाकूड आपण जाळला, बरोबर. लाकूड जाळल्यानंतर आपल्याला कळतं की त्या लाकडाचा जाळलेला भाग आहे त्याचं काय बनतं बरं, ऍश बनतो. ऍश म्हणजे काय, त्याचा एक धूर बनतो आणि एक राख बनते त्याची. परंतु त्या राखेपासून परत आपल्याला लाकूड मिळवता येतं का, नाही. सो दिस इज द गोष्ट, दिस इज द थिंग. तर त्या गोष्टीसाठी आपण काय काय बोलतो आणि काय काय गोष्टी आपण बोलू शकतो ते आपण बघूया. की यू मस्ट हॅव ऑब्झर्व द ग्रीन चिलीज ऑर टोमॅटो टर्निंग इन टू रेड आफ्टर सम टाइम्स अँड हॅव यू इवन सीन or heard that tomato red or the red tomatoes becoming green again. सो बघा, म्हणजे त्यांनी एक एक्झाम्पल दिलेला की बघा, एखादा आंबा किंवा एखादा टमाटर पिकल्यानंतर बघा, आंबा आपल्याला पहिले कसा दिसतो, कैरी बनते, कैरी असते हिरवी, पण ते पिकल्यानंतर कसं बनतो, पिवळा आंबामध्ये बनतो, पिवळा आंब्यामध्ये बनतो किंवा लालसर आंबा असं म्हणतो, बरोबर. परंतु आपण कधी असं बघितलं की पिवळा आंबा किंवा लालसर आंबा परत कैरीमध्ये बनलाय, नाही ना. सो एकदा ती कैरीपासून आंबा झाला की आंब्यापासून कैरी होता येत नाही. तशाच प्रकारे आपण जसं म्हटलं होतं की एखादी गोष्ट जर मी लाकूड जर जाळलं त्याची राख बनली, पण राख पासून आपल्याला परत लाकूड बनवता येतं का, नाही. सो या गोष्टीसाठी किंवा ह्या गोष्टीला का कोणते सब्जेक्ट बोलतात ते आपण बघूया, कोणते सबस्टन्स बोलतात ते आपण बघूया की किंवा हे जे घडणारे चेंजेस आहेत, ह्या घडणाऱ्या चेंजेसला आपण काय काय म्हणतो ते आपण बघूया. सो वाईल मेकिंग द मॅनमेड सबस्टन्सेस द प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट अंडरगोज अ चेंज, बरोबर. and these changes occur due to the certain chemical reaction, and these changes in this property are permanent, and that is the original constituent substances cannot be obtained again from new substances. So such changes is called irreversible changes. तर अशा काही घटना जे घडतात, सो अशा काही घटना घडणार म्हणजे कसं, जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं ते नंतर आपण बघू शकतो की कधी 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 नाही, आपण म्हणजे मनुष्य जी काही गोष्ट बनवतो ते बनल्यानंतर त्याच्यावरती एखादी बनवण्यासाठी, आता समजा की मी आता एक समजा एक एक्झाम्पल आपण बघितलं की आता प्लास्टिकचा पेन बघा, बघा प्लास्टिकचं पेन आहे, पेन बनवण्यासाठी मी काय केलं, प्लास्टिकचा पेन बनवण्यासाठी प्लास्टिकवर मी काही प्रक्रिया केली, काय त्याच्यात केमिकल रिएक्शन्स केले, काय काय केमिकल चेंजेस घडवून आणले आणि ते केमिकल चेंजेस घडवल्यानंतर आपण पेन बनवला. आणि हा जो बदल आहे हा परमनंट आहे, आपण परत त्याच्यावर केमिकल रिएक्शन घेऊन तो जसा तो प्लास्टिक होता तसा आपण मिळवू शकतो का, तर नाही. दॅट इज नॉट द एक्झाम्पल. तर म्हणजे तसं होऊ शकत नाही. तशाच प्रकारे जसं आपण बघितलं की एखादी काच बनवण्यासाठी आपल्याला काय लागलं, आपल्याला लागली रेती म्हणजे सँड आणि लागलं कॅल्शियम कार्बोनेट. त्या दोघांना मिळून आपण सँड बनवला, सॉरी, आपण या दोघांना मिळून आपण ग्लास बनवला, पण ग्लास पासून आपण हे परत गोष्टी बनवू शकतो का, तर उत्तर आहे नाही. तर अशाच प्रकारे काय काय गोष्टी बनवण्यासाठी मानवनिर्मित काही काही गोष्टी असतात ज्याला बनवण्यासाठी एक केमिकल रिएक्शन लागते आणि ते केमिकल रिएक्शन किंवा केमिकल प्रोसेस, ह्या केमिकल प्रोसेस झाल्यानंतर त्या गोष्टीमध्ये होणारा बदल हा परमनंट बदल असतो. आणि त्या परमनंट बदलामुळे काय होतं, आपल्याला जी पुराणी म्हणजे जी पूर्वीची जी गोष्ट आहे ती आपल्याला परत भेटू शकत नाही. तर अशा चेंजेसला किंवा अशा ज्या गोष्टी घडतात त्या चेंजेस किंवा हे जे बदल होतात त्याला आपण इरिव्हर्सिबल चेंजेस आता म्हणतो. आता रिव्हर्सिबल म्हणजे काय, रिव्हर्स येणे. ओके, आता आपण बघा गाडी गेली, पुढे जाते मागे येते त्याला आपण रिव्हर्स बोलतो, पण गाडी पुढे मागे न येणं त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स, इरिव्हर्सिबल. तर हे लक्षात ठेवा की रिव्हर्सिबल म्हणजे रिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे आपण एखादी गोष्ट जर बनवली तर आपण परत एकदा ती मिळवू शकतो, म्हणजे पुराणी गोष्ट. परंतु कधी 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 नेहमीच आपण कधी कधी अशा गोष्टी बनतात की जे बनल्यानंतर
त्याला मूळ घटक आपल्याला परत मिळवता येत नाही, तर त्याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल चेंजेस. तर हे लक्षात ठेवा, हे चेंजेस आहेत. तर आता आपण बघूया प्रोडक्शन ऑफ रबर. सो आतापर्यंत कोणाला काय डाऊट वगैरे आहे का, जे आतापर्यंत शिकवलं त्याच्यात कोणाला काय डाऊट? सी सो टिल द डेट म्हणजे आतापर्यंत म्हणजे टिल दिस टाइम आतापर्यंत आपण जाणून घेतलं की कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणाला सबस्टन्स, कोणते नॅचरल रिसोर्सेस, कोणते मॅनमेड रिसोर्सेस काय काय आहेत ते आपण जाणून घेतलं. परंतु आता आपण जाणून घेणार आहोत की गोष्टी बनतात कशा, राईट? सो दॅट इज कॉल्ड द प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस. सो सी आता कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर फर्स्ट इज वी हॅव रबर. सो रबर आपल्याकडे आहे. तर रबर आपण कशा प्रकारे बनतो ते आपण बघूया. सो रबर इज of two types, natural and artificial. So natural rubber is obtained from the gum, obtained from the gum and sap of tree, and this sap of tree is called latex. Latex, sorry, that is latex. And rubber have the particular order and white in color. सो बघा आपण बेसिकली बघितलं होतं की रबर जर आपण बघा चीक आपण त्याला म्हणतो की कोणत्या कोणत्या झाडापासून एक चीक निघ जातो आणि त्याला आपण रबर असं म्हणतो, त्याच्यापासून रबर बनतो, राईट? तो गम मध्ये आपण बघू शकतो, सॅप ऑफ ट्रीज, ते जे रबर किंवा तो जो रबरी पदार्थ आपल्याला आढळतो त्याला आपण नॅचरली रबर ऑप्टन झाले असं म्हणतो. तो पुढे आपण बघूया वुल्कॅन, दॅट इज वुल्कॅनायझेशन. ओके, दॅट इज वुल्कॅनायझेशन. जस्ट वेट, आपण बघूया त्याच्याबद्दल. Yeah. So we are going for the vulcanization of rubber. So what is the thing and त्याचा अर्थ काय ते आपण जाणून घेऊया. सो पहिला आपण बघूया. इन दिस प्रोसेस द रबर has or rubber is heated with sulfur for 3 to 4 hours and to give the hardness to these substances. The sulfur is mixed in it and the proportion of the sulfur in the mixture is determined by the purpose of the which or purpose for which the rubber was or rubber will be used. Hello. ओके, सो आपण बेसिकली काय बघतो बघा, दॅट इज वुल्कनायझेशन. वुल्कनायझेशन ह्याचा अर्थ काय? वुल्कनायझेशन इज द प्रोसेस. त्याच्यामध्ये काय होतं की रबरमध्ये नैसर्गिक आपण रबर बघितलं, त्या रबरमध्ये सल्फर ऍड केला जातो, आणि त्यासोबत त्याला गरम केलं जातं. आणि सल्फर काय काम करतं बरं? तो रबरला कठीण म्हणजे एकदम हार्ड करण्यासाठी आणि म्हणजे त्याचा हार्डनेस बेसिकली डिक्लेअर करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे सल्फर जर जास्त असेल तर म्हणजे रबर जो बनणार आहे तो जास्त हार्ड बनेल, म्हणजे जास्त कठीण बनते. आणि सल्फर जर कमी ऍड केला तर रबर बनणार आहे तो कमी होतं, कमी हार्ड असतो. तर आपण एक्झाम्पल बघूया की बेसिकली 2 एक्झाम्पल पुढे वाढण्यापुढे की बघा हा जो खेळणे आहे, आपलं जे बदक आपण बघितला, तो आपण सर्वांनी घरी कधी ना कधी कुठे ना कुठे पाहिला असताना खेळलाही असेल. तर त्याला आपण दाबलं तर त्याच्यातून असा तो दाबला जातो, राईट? तो जो पदार्थ आहे किंवा तो जो रबरने बनलेला हा जो डक आहे, म्हणजे आपण ज्याला बदक म्हटलंय, जो बदक आहे तो दाबला जातो. परंतु त्याच ठिकाणी जर आपण रबरचा बॉल घेतला, बघा रबरचा बॉल आपल्याला जोरात लागतो सुद्धा आणि खेळताना तो दाबला सुद्धा जात नाही जास्त, बरोबर? तर ते काय झालं, त्याचा जो रबर हा कठीण आहे, बरं, म्हणजे जास्त हार्ड आहे. आणि हा जो आहे तो जास्त पातळ आणि कमी हार्ड आहे. त्याच प्रकारे टायरचे पण, आपण गाडीच्या टायरकडे नको वळू, न वळता आपण हे दोघांकडे वळू, कारण हे आपण हाताळलेल्या गोष्टी आहेत. हे आपण आता या वयामध्ये 6वी पर्यंत आपण ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत, राईट? सो या गोष्टी हाताळल्या तर आपल्याला कळून येतं की रबरचा बॉल हा कठीण असतो आणि जो आपण डग बघितला, तो डग हा दाबण्यात वगैरे असतो, कठीण नसतो. तर हे कशामुळे होतं की त्यांच्यामध्ये होणाऱ्या सल्फर ऍडमुळे. जर म्हणजे जो खेळाचा जो रबरचा जो बॉल आहे त्याच्यामध्ये सल्फर जास्त ऍड केलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये किंवा या डकमध्ये सल्फर हा कमी ऍड केलेला आहे. सो आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट की त्यांनी काय म्हणताय. सो इरेझर्स, rubber ball or rubber toys all have varying the proportion of sulfur in them. A rubber band, the proportion of the sulfur is very small. In rubber band, the proportion of substances is very small. तो आता पुढे बघूया, आपण थोडंसं जानकारी आपण घेऊया. In the past, the Charles Goodyear spilled a mixture of the rubber and sulfur on burning stove. After the stove has extinguished, he noticed that the rubber had become harder and less elastic. So he repeated this experiment with the systematic way and invented the process called vulcanization. So hard or tough tires of rubber are made then forced
they brought about the revolutionary changes in the transformation. तर बघा बेसिकली काय झालं होतं की चार्ल्स गुडियर यांनी काय केलं होतं, यांच्या हातून चुकून चुकून हा, यांच्या हातातून चुकून रबर आणि सल्फर एका भट्टीमध्ये जातो, बरोबर, एका भट्टीमध्ये पडतो. परंतु म्हणजे बेसिकली या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, की ह्या जो व्हल्कनायझेशन प्रोसेस आहे, व्हल्कनायझेशन प्रोसेस ही कशा प्रकारे अंमलात आणि त्याचा शोध कसा लागला ते आपण जाणून घेत आहोत. तर चार्ल्स गुडियर यांनी काय केलं होतं, बेसिकली यांच्या हातातून चुकून रबर आणि सल्फर एका भट्टीमध्ये पडलं होतं. तर भट्टीमध्ये पडल्यानंतर भट्टी जेव्हा विझवली म्हणजे एक्सटिंग्विश केली, ओके, फायर एक्सटिंग्विश आपण त्याला म्हणतो, म्हणजे आग विझवणे. तसंच त्यांनी पहिले भट्टी ती विझवली. भट्टी विझवल्यानंतर त्यांना कळून आलं, की तो जो रबर आहे, तो रबर हा खूप जड झालेला, खूप कठीण झालेला, म्हणजे त्याची इलॅस्टिसिटी तिथं कमी झालीच झाली. परंतु म्हणजे रबर जर आपण खेचतो बघा, नॉर्मल रबर त्याच्यामध्ये सल्फर नसेल, तो आपल्याला खेचला जाऊ शकतो. परंतु हे जे बॉल वगैरे आपण जे बघतो ते खेचले जाऊ शकत नाही आणि ते मोठे येऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे डिफरन्सेस आपण बघतो. सो हे जे डिफरन्सेस काय होतं, या डिफरन्सेसमुळे आपल्याला एक गोष्ट काढून येते, की सल्फर ॲड झाल्यावर त्या ती गोष्टची इलॅस्टिसिटी गेली, परंतु तो रबर आहे एक कठीण झालेला आहे आणि एक जड झालेला आहे. म्हणजे त्याला मोडण्यात किंवा कसं मोडवण्यामध्ये त्याला एक कठीणता प्राप्त झालेला आहे. तर हे त्यांना एक नोटीस झालं आणि त्याच्यावरून त्यांनी दॅट इज कॉल्ड अ व्हल्कनायझेशन प्रोसेस ही अंमलात आली. त्याचा शोध लागला आणि त्या शोधपासून किंवा त्या प्रोसेस नंतर किंवा त्या गोष्टीनंतर, त्या घटनेनंतर आपण बघू शकतो, की टायर्स म्हणजे कोणते टायर? गाडीच्या टायर रबरमध्ये बनवण्यास सुरुवात झाली किंवा रबरमध्ये जे बनवण्यात पहिले जेवढे स्ट्राँग नव्हते, ते आता जास्तीत जास्त स्ट्राँग व्हायला सुरुवात झाली. तर अशा प्रकारचे आपण चेंजेस बघू शकतो. आता पुढे बघूया. दॅट इज आपण पुढे बघूया, एक थोडेसे इन्फॉर्मेटिव्हली एक बॉक्स आपल्याला दिला आहे. द रबर इज अ नॅचरल सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय कलेक्टिंग द latex of certain trees. The rubber trees are found in the abundance in Brazil. Later, these trees were planted in other countries too. The botanical name of this tree is Hevia brasiliensis. In India, the maximum production of the rubber is in Kerala. सो बेसिकली त्यांनी काय सांगितलं, की जसं आपण बोलतो रबर रबर आपण जसं मी चीक बोललो होतो, झाडांचं चीक कधी कधी निघतं कोणत्या कोणत्या, तर ते जे झाडांच्या चीक पासूनच रबर बनवला जातो. तो रबर जो बनतो तो पहिले बेसिकली त्याचा जो झाड होता तो पहिले बेसिकली ब्राझीलमध्ये सापडायचा. परंतु नंतर नंतर तो प्रत्येक देशामध्ये त्याला प्लांट करण्यात आला आणि त्याचं नॅचरल किंवा बायोटिक म्हणजे सायंटिफिक नाव आपण जे शास्त्रज्ञांनी त्यांचं नाव काय दिलंय, हॅव्हिया ब्रासिलिनिया ब्रासिलियासिस, दॅट इज हॅव्हिल आणि ब्रासिलियासिस हे त्याचं नाव भेटलंय. ओके, आणि आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये ते केरलामध्ये त्याचं प्रोडक्शन हे सर्वात जास्तीत जास्त होतं. त्या आपण झाडाचं आपण म्हणतो किंवा रबरचं, ठीक आहे. सो अशा प्रकारे छोटी इन्फॉर्मेशन आहे. आपण आता पुढे बघूया, की व्हॉट वी हॅव. सो बघा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपरचं आपल्याला एक माहिती दिलेली आहे. त्याचं एक स्ट्रक्चर दाखवलं, की पेपर म्हणजे आपण जो घरी वापरतो त्याचा तो पेपर कशा प्रकारे बनतो, राइट. सो बघा, पुढे सर्वात पहिले काय होतं, ट्री होतं. ट्रीला त्याचे खोड कापले जातात. त्या खोडवरती पहिले बेसिकली रिएक्शन होतो. सो बघा, लॉग्स ऑफ वूड, देन इट्स डिबार्किंग ऑफ लॉग्स, देन पीलिंग द लॉग्स, म्हणजे तो बघा सोलला जातो पहिले बेसिकली बघा, बाहेरचा जो कव्हर असतो तो कव्हर काढला जातो आणि आतला जो खोड आहे, तो आतला जो लाकूड आपण ज्याला म्हणतो चांगला लाकूड, तो वापरला जातो. नंतर त्याचे पावडरमध्ये कन्व्हर्ट करून त्याच्यात बेसिकली प्रोसेस केली जाते. त्या प्रोसेस करून मग नंतर त्याच्यामध्ये डायज ॲड केल्या जातात. द पल्प्स पल्प्स असं म्हणतो. तो आपण बघू शकतो. मग त्या जो प्रोसेस तो एक पल्प तयार होतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे थोडे केमिकल्स वगैरे टाकून त्याला एक द्रव्य रूपामध्ये रूपांतर करून त्याला एक आपण म्हणू शकतो, की अद्रव्य किंवा सेमी फ्लुइड अद्रव्य आपण त्याला म्हणतो. म्हणजे तो बेसिकली एकदम द्रव्य पण नसतो आणि एकदम सॉलिड पण नसतो. तर अशा प्रकारे त्याचा पल्प्स असं त्याला नाव दिलेलं आहे. राइट. तो जो फॉर्मेशन म्हणतो त्याला पल्प असं नाव दिलेलं आहे. तो त्या पल्प्सचा नंतर ते हळू त्याच्यावरती प्रोसेस करून किंवा त्या थंड करून एक प्रेसिंग पंपमधून त्याला रोलरमध्ये कन्व्हर्ट करून अशा प्रकारे आपल्याला पेपर आढळून येतो. ओके. सो अशा प्रकारे आपण सो सी द पेपर. सो नाऊ वी आर लुकिंग ॲट द पेपर. वी ऑलरेडी सॉ की पेपरचे कंपनीज कसे चालते त्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. आता पेपर कशा प्रकारे आणि कशा प्रकारे उद्भवतात ते आपण पाहूया. सो सी द पेपर. द पेपर इज द सबस्टन्सेस ऑर अ मटेरियल फॉर्म ड्यू टू द intervening of the cellulose fibers in grass. So wood, rags, or the waste paper. Thus, the paper is a kind of network of cellulose fibers. सो अशा प्रकारे या पेपरबद्दल आपण जाणून घेऊया. जस्ट 2 मिनिटं.